नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण आलो आहोत द्राक्ष नगरी नाशिकमध्ये आणि नाशिकमधील एका प्रगतशील शेतकरी बागायतदारांच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. हा प्लॉट आहे क्रिम्सनचा प्लॉट आहे. तर जाणून घेऊया आपण कॅनबायोसीच्या ब्रिक बॉसचे रिझल्ट काय आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय? संतोष साहेबराव बोरस्ते. ओके. आणि आपलं ॲड्रेस काय आहे इथला? दिंडोरी बालाजी नर्सरी शेजारी. हं. आपला हा क्रिम्सनचा प्लॉट आहे. या प्लॉट मध्ये आपण बिग बॉसचा जो डेमो आहे हा घेतला होता. हो. तर तो डेमो कशा पद्धतीने घेतला आणि कधी ऍप्लिकेशन केलं होतं अ, आमच्या शेतकरी बांधवांसाठी सांगा. आम्ही 1 तारखेला डेमो घेतला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे फक्त 5 ते 6 झाडं होते. आम्ही 5 ते 6 झाडांवरती हं. त्याचं धुवून घेतलं. अच्छा. त्याच्यानंतर आम्हाला 5व्या दिवशी त्याचे रिझल्ट दिसायला लागले. तो अच्छा. मिलीबग बऱ्यापैकी काळा पडलेला, त्याची कोजळी गेलेली आहे. ओके. तर मग आज आम्ही नाही का नवीन स्प्रे घेण्याची तयारी केली होती. बरं. तर त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट जाणवले. मग त्याचे जे मिलीबग्स आहेत, मिलीबग वरती तुम्हाला काय दिसून आलं की ज्याने की तो असं वाटलं तुम्हाला ते रिझल्ट आहेत? जेव्हा आपली टेक्निकल टीम आलेली आहे, हं. असा त्या ठिकाणी नाशिकचे आपले एएसएम जे संतोष धोंगडे सर आहेत हं. किंवा आपले विशाल जगताप साहेब आहेत. हं. तर हे सगळेजण आपण टीम आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी काय ऑब्झर्वेशन बघितलं की आपल्याला ते असं निदर्शनास आलं की मिलीबग हा मेलेला आहे? असं निदर्शन आलं का ती मिलीबगची जे आहे किडे, हं. तर ते पूर्णपणे काळे पडलेले आहे. काळे पडलेले. त्याच्यानंतर तो फोडल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण काळा दिसतोय. हं. तर आम्ही जे काही कीटकनाशक वगैरे वापरायचो, हं. तर तेव्हा आम्हाला ते दिसायचं तसं. हं. म्हणून आम्ही म्हटलं का याचे रिझल्ट चांगले आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला त्याच्या त्या मिलीबगवरती अशी पांढरट बुरशी काय दिसून आली का? हो, थोडी नॉर्मली बुरशी ती दिसून आली अच्छा. आणि जी कोजळी वगैरे होती, हं. ती बी पूर्ण क्लीन झालेली. अच्छा. तर शेतकरी बांधवांनो, जे आपले हे प्रगतशील शेतकरी आहेत, यांना हा ब्रिक बॉसचा असा रिझल्ट आलेला आहे. आणि त्यांनी 1 तारखेला हे डेमो घेतला होता आणि 5 तारखेला त्यांना मिलीबगचे जे काही अडल्ट्स आहेत, जी पिल्लं आहेत, याच्यावरती त्या ठिकाणी व्हाईट जे त्या ठिकाणी फंगस ग्रोथ झालेली दिसून आली. त्याचबरोबर काही जे त्या ठिकाणी मिलीबग आहेत, ते ब्लॅक पडलेले आहेत आणि जी काजळी आहे, ती पूर्णपणे ब्लॅक होऊन तिथंच थांबलेली आहे. तर अशा पद्धतीचे रिझल्ट्स आपल्याला या ठिकाणी असंख्य ठिकाणी बघता येतील. कॅनबायोसचा ब्रिक बॉस हा मिलीबगसाठी सर्वोत्तम उपाय आहे आणि इथं सर्व आपली टीम आहे. या नाशिक टीमतर्फे हा सगळा त्या ठिकाणी डेमोचं प्लॅनिंग केलं होतं. धन्यवाद.